कराडनं आवादाकडे 6 वेळा मागितली खंडणी। चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेंच्या जबाबाचा उल्लेख। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा। वाल्मिक कराडकरून तिसऱ्यांदा खंडणीची मागणी, तर धनंजय मुंडेंच्या परळी कार्यालयातच आवादा अधिकाऱ्याच्या जबाबात स्पष्ट उल्लेख। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीचा दमान यांकडून पुनरुच्चार। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। सणासुदीला 100 रुपयात 5 वस्तू घरपोच देणारी योजना निधीअभावी बंद। मशिदींवरील भोंग्यावर विधानसभेत चर्चा। डेसिबल मर्यादा भंग करणाऱ्या भोंग्यांवर स्थानिक पोलीस कारवाई करतील। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सर्व भोंग्यांवर निर्बंध। आमदार प्रकाश सोळंके यांचा जवळचा कार्यकर्ता सुशील सोळंकेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। सुशील सोळंकेची तहसील आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ आणि दमदाटी। सतीश उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जामीन अर्जावर उद्या सुनावणी। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।